नमस्कार, शेतकरी योद्धा न्यूजला लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात आज धनगर समाजाचं संतापजनक आंदोलन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर आहे। घरासमोर समाज बांधवांनी ढोल बजाव आंदोलन करत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी केली आहे। आंदोलकांनी स्पष्ट सांगितलंय, आम्हाला आदिवासींच्या 7% आरक्षणात हिस्सा नको आहे। आमचं एनटीसीचं 3.5% आरक्षणच स्वतंत्रपणे एसटी म्हणून द्यावं। मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन दिलंय आणि सहकार मंत्र्यांनी आश्वासने दिलंय की या मागण्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करून धनगर समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल। धनगर समाजाचं ढोल बजावून दिलेला इशारा आरक्षणाशिवाय गप्प बसणार नाही की काय असं वाटतंय। हा इशारा दिलाय धनगर समाजाने। चला तर पाहूयात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काय दिल्यात प्रतिक्रिया। मुख्यमंत्री दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा करून समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे। हे निवेदन मला प्राप्त झाले, मी पत्र दिलेलं आहे। अनेक वर्षापासूनची मागणी आहे। या समाजाचं आणि माझं वेगळं नातं आहे। यावेळेस पहिल्या सुरू माननीय जानकर साहेबांनी जे मला उमेदवारी दिली होती एका बशीच्या माध्यमातून, त्यावेळेस 2009ला पहिला आमदार होण्याचा मान मला जानकर साहेबांमुळे आणि या समाजाने दिला होता। त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे या समाजाच्या सोबत जे ज्यांचे काही प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न असतील, बाकीचे व्यक्तीचे मी लक्ष घालत आहे। सरकार दरबारी हा प्रश्न मांडून त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करू आणि या समाजासोबत मी आहे। विधानसभेमध्ये आमच्या धनगर समाजासंदर्भात आपण आवाज उठवणार काय झालं? मागेही उठवला होता। मागं ज्यावेळेस एक दिवशी अधिवेशन ठेवलं होतं त्यावेळेस देखील तुमच्याबद्दल सांगितलं होतं, मुस्लिमाबद्दल सांगितलं होतं। ज्या ज्या समाजाने मागण्या आरक्षण मागितलं त्याच्यामध्ये नोंद रेकॉर्ड आहे। ते काही नवीन असं बोललं नाही असं म्हणता येत नाही। रेकॉर्ड आपल्याला पाहिजे मिळेल म्हणून त्यावेळेस ते आहे ना, अजून गरज पडली तर काय अडचण नाही।